त्यानंतर तुम्ही काय करू शकता, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या स्टोरी किंवा अनेक्डोटमध्ये आता ह्या ठिकाणी काय एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेलं आहे की एक रिमोट विलेज आहे राजस्थानमध्ये. तिथल्या एक मुलीची त्यांनी स्ट्रगल ह्या ठिकाणी सांगितलेली आहे. ठीक आहे, तिचं नाव त्यांनी असं इमॅजिनरी कन्सिडर केलेलं आहे. त्या मुलीचं नाव राणी आहे आणि त्या विलेजमधले सगळे ऑड्स किंवा त्यांनी ते डिफाय वगैरे करून त्या मुलीनं एज्युकेशनमध्ये कसं प्रोग्रेस केलं आणि तिचं जे ड्रीम होतं डॉक्टर बनण्याचं तिनं ते कसं अचीव केलं. तर अशा प्रकारची एक इन्स्पिरेशनल स्टोरी किंवा ती काय आपण जे म्हणतो की नॉन फिक्शनल स्टोरी तयार करून त्यांनी काय सांगितलेलं आहे की सोसायटीचा प्रोग्रेस जो आहे समजा ते वुमनच्या एम्पॉवरमेंटनं वगैरे कसा होतो. त्यानंतर याच्यामध्ये स्टोरीमध्ये असं पण सांगितलेलं आहे की बाकीच्या मुली पण समजा तिला तिच्या कम्युनिटीमधनं जॉईन्स वगैरे होतील आणि ओव्हरऑल जे काही प्रोग्रेस वगैरे आहे सोसायटीचं ते कशा प्रकारे समजा ते अचीव होईल. तर हे डायरेक्टली काय रिप्रेझेंट करतं, तिची स्टोरी, राणीची स्टोरी किंवा तिचे जे समजा फिलिंग्स वगैरे आहेत किंवा तिचे जे थॉट्स वगैरे आहेत बाकीच्या कम्युनिटीच्या मेंबरविषयी सुद्धा, म्हणजे जे काही मुली वगैरे आहेत तर ते सुद्धा रिप्रेझेंट काय करतं की वुमनचा जो काही प्रोग्रेस आहे सोसायटीमधला तो रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपला टॉपिक आहे हिस्टॉरिकल कंटेक्स्ट. तर बेसिकली ह्या हिस्टॉरिकल कंटेक्स्ट ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो काही इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे वुमननं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये हिस्टॉरिकल जे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की राणी लक्ष्मी, आता ह्या ठिकाणी काय केले, राणी लक्ष्मीबाई असेल, सावित्रीबाई फुले वगैरे असेल, तर यांचं एक्झाम्पल या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर जे काही प्रॉमिनंट तुम्हाला जर माहीत असतील समजा आता हिस्ट्रीचे जे काही आपले बुक्स वगैरे आहेत तर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, साऊथ इंडियामधलं म्हणा, नॉर्थ इंडियामधलं म्हणा किंवा जे काही नॉर्थ ईस्टर्न इंडियाचा जो काही पार्ट वगैरे आहे तर त्या ठिकाणी किंवा तुम्ही असं स्टार्ट वगैरे करू शकता, म्हणजे रोजा पार्क हे आता ही आफ्रिकन अमेरिकनची एक स्टोरी त्या ठिकाणी 7वीच्या एनसीईआरटीमध्ये प्रोव्हाइड वगैरे केलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या ज्या काही इम्पॉर्टंट स्टोरीज वगैरे असतील तर ह्या सुद्धा तुम्ही ही प्रोव्हाइड वगैरे करू शकता. किंवा कोविडच्या काळामध्ये काय झालं होतं, एक आशा वर्कर होती, तिला पॉवरफुल वुमनचा जो काही जो किताब आहे टाइम्स मॅगझिनचा ते तिला तो मिळालेला होता. आता एक्झॅक्टली मला त्या लेडीजचं नाव लक्षात येत नाहीये. ठीक आहे, पण अशा ज्या काही इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज, आता तुम्ही ज्यावेळेस प्रिपरेशन वगैरे करता त्यावेळेस काय करायचे, कलेक्शन ज्यावेळेस करताना तर तुम्ही ते अशा ज्या इम्पॉर्टंट पॉवरफुल एक्झाम्पल्स वगैरे आहेत तर ते कोट वगैरे करू शकता किंवा त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. ठीक आहे, म्हणजे आता हे हिस्टॉरिकल कंटेक्स्ट या ठिकाणी प्रोव्हाइड करताना काय सांगितलेलं आहे की राणी लक्ष्मीबाई जी होती समजा झाशीची, त्यांनी कशा प्रकारे स्ट्रगल वगैरे प्रोव्हाइड केली अगेन्स्ट कॉलोनियल रूल. किंवा ज्या सोशल रिफॉर्मर होत्या सावित्रीबाई फुले, यांनी वुमनच्या एज्युकेशनसाठी किंवा इमॅन्सिपेशनसाठी किंवा एम्पॉवरमेंटसाठी 19th सेंचुरीमध्ये कशा प्रकारे स्ट्रगल वगैरे केली किंवा सोसायटीच्या अगेन्स्ट जाऊन किंवा ऑर्डला जाऊन त्यांनी सोसायटी कशी चेंज केली किंवा जे वुमनचं जे काही ओव्हरऑल पर्सोना होता तो कशा प्रकारे चेंज झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांना इन्स्पायर होऊन बाकीच्या जे काही वुमन्स वगैरे असतील किंवा जे दुसरे सोशल रिफॉर्मर्स वगैरे असतील येणाऱ्याच्या नंतर काळामध्ये त्यांनी सुद्धा वुमन एम्पॉवरमेंटसाठी कशा प्रकारे वगैरे काम केलं. तर अशा प्रकारचे तुम्ही काय करू शकता, हिस्टॉरिकल कंटेक्स्ट प्रोव्हाइड करून सुद्धा आपल्या इंट्रोडक्शनला स्टार्ट वगैरे करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपला अप्रोच आहे कोटेशन किंवा पोएम वगैरे प्रोव्हाइड करून. ठीक आहे, आता कोणाला जर पोएम सुचत असेल आणि त्याचा जर डायरेक्ट रिलेव्हन्स वगैरे, आता काही काही एसे पेपर चेक करताना असं लक्षात येतं काही काही मुलांची ना खूप क्रिएटिव्हिटी वगैरे असते, त्यांना लगेचच्या लगेच पोएम्स वगैरे सुचत असतात किंवा ते कोटेशन्सनं इझिली ते मेमराईज वगैरे करू शकतात. मग असे जे काही इम्पॉर्टंट कोटेशन्स प्रॉमिनंट पर्सनॅलिटीचे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की महात्मा गांधी असतील, रवींद्रनाथ टागोर वगैरे असतील, त्यानंतर आंबेडकर वगैरे असतील, ठीक आहे, जवाहरलाल नेहरू वगैरे असतील, इंटरनॅशनल लेवलला विस्टन चर्चिल्स वगैरे असतील, त्याच्यानंतर लिंकन वगैरे असतील समजा, किंवा मार्टिन लुथर किंग, नेल्सन मंडेला, दलाई लामा, असे जे काही डेस्मॉन्ड टिट्यू, तर असे जे काही इम्पॉर्टंट जे काही ऑथर्स वगैरे किंवा स्कॉलर्स वगैरे म्हणा किंवा प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज वगैरे आहेत तर असे कोटेशनचं तुम्ही काय करायचं, एक नोटबुक वगैरे क्रिएट करायची. ठीक आहे, आणि रोजच्या रोज काय करायचे, ॲटलिस्ट 10 ते 15 मिनिटं त्याला ओव्हरलुक वगैरे करायचे. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. तर अशा आता ह्या ठिकाणी वुमन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड नेल्सन मंडेलाचं एक सिग्निफिकंट कोटेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सिमिलरली ती काय करते, डायरेक्ट एसेला आपल्या कनेक्ट होतं. त्यांनी काय म्हणलं या ठिकाणी, फ्रीडम कॅनॉट बी अचिव्ड अनलेस वुमेन हॅव बीन इमॅन्सिपेटेड फ्रॉम ऑल फॉर्म्स ऑफ ऑपरेशन. ठीक आहे, तर बेसिकली याच्यामध्येच त्यांनी काय सांगितलेलं आहे की जो म्हणजे वुमन जोपर्यंत त्यांच्या सगळ्या ऑपरेशनमधनं त्यांना सुटका मिळत नाही तोपर्यंत त्या फ्रीडम अचीव करू शकत नाही. ठीक आहे, आता बेसिकली आंबेडकरांनी त्यांच्या कोटेशनमध्ये तेच म्हणलेलं आहे की डेव्हलपमेंट किंवा एम्पॉवरमेंट जी आहे ती वुमेनची तरी कशाच्या रिलेटेड आहे, जोपर्यंत ती सोसायटी प्रोग्रेस करत नाही तोपर्यंत. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे काही कोटेशन्स तुम्ही स्टार्ट करू शकता. त्यानंतर हे कोटेशन्स कसं कोरिलेटेड होतं
ठीक आहे. म्हणजे जो काही ह्या कोटेशनचा जो ट्रू इसेन्स किंवा मिनिंग आहे ट्रू प्रोग्रेसचा, तर हे डिग्री ऑफ फ्रीडम किंवा जे ॲडव्हान्समेंट आहे वुमनचं ते कशा प्रकारे आपल्या कोटेशनला, एसेच्या कोटेशनला ते कसं कोरिलेट होतं, त्याच्यानंतर ते काय करायचं, कोरिलेट करून त्या इंट्रोडक्शन समअप करायचे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करू शकतो, नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट अप्रोच आहे स्टॅटिस्टिकल डेटा प्रोव्हाइड करून. आता फॉर एक्झाम्पल आपण ज्या ऑर्गनायझेशन्स वगैरे बघितल्या होत्या, नीती आयोग असेल किंवा इकॉनॉमिक सर्वे वगैरे असेल, तर यांचे सुद्धा काय येत असतात माहिती आहे का, की फिमेलचं पार्टिसिपेशन वगैरे असेल लेबर फोर्समध्ये म्हणा, त्यानंतर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची त्यांचे काही रिपोर्ट्स वगैरे असतील क्राईम रिलेटेड किंवा वुमनच्या रिलेटेड जे काही ॲट्रॉसिटीज वगैरे होत असते सोसायटीमध्ये त्याच्या रिलेटेड, तर तशा प्रकारचे सुद्धा आपण काय करू शकतो, कोटेशन्स वगैरे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. किंवा पार्लमेंटच्या ज्या काही इम्पॉर्टंट कमिटीज वगैरे असतात तर त्यांचे सुद्धा फाइंडिंग्स वगैरे आपल्याला बघायला मिळतात. तर अशा फाइंडिंगचा रेफरन्स वगैरे सुद्धा आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी देऊ शकतो. तर इथे त्यांनी काय केलेलं आहे की वुमन पार्टिसिपेशन जे आहे लेबर फोर्समध्ये त्याच्या रिलेटेड एक स्टार्क कॉन्ट्रास्ट त्या ठिकाणी प्रेझेंट केला आहे इंडियाचा, आणि जो काही ग्लोबल ॲव्हरेज वगैरे तर त्याच्या रिलेटेड. ठीक आहे. मग हा टोटली किंवा याचा जर इसेन्सचा जर विचार केला तर हे काय रिप्रेझेंट करतं की जे काही इकॉनॉमिक ग्रोथ वगैरे आहे किंवा जे जेंडर इनइक्वॅलिटी जे काही इश्यू वगैरे आहेत, तर हे ब्रॉडली कनेक्ट करतं इंडियाच्या आणि ग्लोबल लेवलला. ठीक आहे. अशा प्रकारचे जे काही स्टॅटिस्टिक्स आहेत ना, आता ही इकॉनॉमिक ग्रोथ म्हणा किंवा जेंडर इनइक्वॅलिटी त्याच्या रिलेटेड हा जो डेटा किंवा स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड केलेला आहे, तर हे जनरली काय प्रोव्हाइड करतं, त्या कम्युनिटीची किंवा ज्या वुमनच्या रिलेटेड जे काही प्रोग्रेस वगैरे आहे तर ते या ठिकाणी डायरेक्टली प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काय करू शकता, इंट्रोडक्शन स्टार्ट वगैरे करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट टाईप आहे करंट इव्हेंट किंवा इश्यूज. तर बेसिकली वुमनच्या रिलेटेड जे काही करंट रिसेंटला जे काही गोष्टी वगैरे झाल्या असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की एखादी पॉझिटिव्ह, आता जनरली कसं आहे माहिती आहे का, एसे स्टार्ट करताना मला सांगा, प्रत्येकाला म्हणजे ह्युमन माइंड किंवा सायकोलॉजीचा जर विचार केला ना, तर खूप लोकांना स्टोरीज ऐकायला आवडतात, म्हणजे इंटरेस्टिंग स्टोरीज वगैरे ज्या असतात ना त्या स्टोरीज वगैरे ऐकायला आवडतात. किंवा पॉझिटिव्ह ज्या गोष्टी वगैरे आहेत सोसायटीमध्ये, ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी वगैरे घडलेल्या आहेत तर त्या ऐकण्यासाठी लोकांना म्हणजे ते ॲप्रिशिएट करतात लोक. ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण एखादं एक्झाम्पल म्हणा, स्टॅटिस्टिक्स वगैरे म्हणा सोसायटीमध्ये किंवा याच्यामध्ये प्रोव्हाइड वगैरे करतो एक्झाम्पल, तर ते असं प्रोव्हाइड करायचं की जे पॉझिटिव्हनेस म्हणा किंवा दुसऱ्याच्या ह्युमन माइंडमध्ये क्युरिओसिटी किंवा क्रिएटिव्हिटी डेव्हलप झाली पाहिजे किंवा त्या समोरच्याला ते चांगलं वाटलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या रिलेटेड वुमनच्या प्रोग्रेस रिलेटेड या ठिकाणी काय केलेलं आहे की जे काही इन्क्रीजिंग फिमेल पार्टिसिपेशन आहे लोकल गव्हर्नन्समध्ये आणि कशाच्या नंतर पंचायत राज सिस्टीम एस्टॅब्लिश झाल्याच्या नंतर, तर ते हे काय रिप्रेझेंट करतं, कम्युनिटीचं एम्पॉवरमेंट कसं झालेलं आहे ह्या फिमेलचं पार्टिसिपेशन लोकल गव्हर्नमेंटमध्ये वाढल्यामुळे. ठीक आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काय करू शकता, जे काही रिसेंट रिपोर्ट्स वगैरे असतील हे जे पार्टिसिपेशन वाढलेलं वगैरे आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही इंट्रोडक्शन स्टार्ट वगैरे करू शकता. त्यानंतर आपला नेक्स्ट इम्पॉर्टंट अप्रोच आहे कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस. तर बेसिकली कंपॅरेटिव्ह ॲनालिसिसमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं की डेव्हलप्ड कंट्री किंवा डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे असेल किंवा रुरल किंवा अर्बन एरियाज वगैरे असतील तर अशा प्रकारचं कंपॅरिझन वगैरे केलं जातं. ग्लोबल साऊथ म्हणा किंवा ग्लोबल नॉर्थ वगैरे म्हणा, अशा प्रकारचं कंपॅरिझन वगैरे केलं जातं. तर मग आपण काय करू शकतो या ठिकाणी, तर इथं काय दिलेलं आहे, ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल आईसलँड अँड नॉर्वे, आता याच्यामध्ये वुमनचं जे काही इंडिकेटर्स आहेत प्रोग्रेस, तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप ग्रोथ अचीव केलेली आहे. कंपॅरेटिव्हली ज्या काही डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे आहेत एशियामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया असेल किंवा बाकीच्या ज्या काही आपल्या नेबरिंग कंट्रीज वगैरे असतील, असं त्यांचं जे काही लेवल ऑफ सोसायटल वेलबिंग येतं ते कंपॅरेटिव्हली काय आहे की ह्या कंट्रीजपेक्षा ते लो परफॉर्म करतात, जे काही इंडिकेटर्स त्या ठिकाणी हे केलेले आहेत. मग अशा प्रकारचे तुम्ही काय करू शकता की दोन कंट्रीजमधलं म्हणा किंवा दोन देशामधलं कॉन्ट्रास्टिंग गोष्टीमधलं कंपॅरिझन करून सुद्धा की तुमच्या इंट्रोडक्शनला स्टार्ट वगैरे करू शकता. म्हणजे इंट्रोडक्शन असं प्रोव्हाइड करायचं आहे की जेणेकरून तुमची अंडरस्टँडिंग त्याच्यामधनं क्लिअर झाली पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये डिफरंट वेज सांगितलेले आहेत. त्यानंतर पुढचं आहे पर्सनल रिफ्लेक्शन. आता या पर्सनल रिफ्लेक्शनमध्ये कसं असतं की एक स्टोरीज तयार केलेली असते. ठीक आहे. म्हणजे कोणी कोणी काय करतं की इमॅजिनरी स्टोरी वगैरे क्रिएट करतं किंवा जे काही नॉन फिक्शनल इव्हेंट्स आजूबाजूला जे घडलेले वगैरे असतात तर त्यालाच थोडंसं काय करतं की त्या इव्हेंटला ब्रशअप करून किंवा ज्या फक्त गोष्टी नेसेसरी आहेत तुमच्या एसे रायटिंगसाठी किंवा इंट्रोडक्शनसाठी तर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. आता या ठिकाणी काय केलेलं आहे की ग्रोईंग अप आय विटनेस द स्टार्क डिफरन्स इन ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल टू माय मदर अँड सिस्टर. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी इंट्रोडक्शन स्टार्ट करताना काय केलेलं आहे, स्वतःच्या आईचा किंवा स्वतःची जी काही सिस्टर किंवा बहीण आहे तर त्याच्या रिलेटेड त्यांना ज्या मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज वगैरे आहेत त्या, आणि त्यांना ज्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या होत्या म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इकॉनॉमिक वगैरे असतील किंवा एज्युकेशनल वगैरे असतील किंवा
सोशल स्टॅटामध्ये त्यांचं स्थान वगैरे म्हणा, अशा ज्या काही किंवा पॉलिटिकल ऑपॉर्च्युनिटीज वगैरे त्यांना डिनाय केले जातात, तर त्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरच त्या काय केलेल्या आहेत या ठिकाणी एन्युमरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तशा प्रकारे सुद्धा तुम्ही काय करू शकता, एक इफेक्टिव्ह इंट्रोडक्शन त्या ठिकाणी स्टार्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर फिलॉसॉफिकल इन्साइट जर बघितलं तर बेसिकली मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, म्हणजे अशा प्रकारचे जे काही फिलॉसॉफिकल स्टेटमेंट किंवा रिफ्लेक्शन्स वगैरे असतात, जे समजा चांगल्या वर्ड्सचा वगैरे यूज वगैरे करून त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, इंट्रोडक्शनला स्टार्ट वगैरे करू शकता. तर ह्या ठिकाणी कसं चालू केलेलं आहे, वुमन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड, अ कम्युनिटी इज अ बट अ रिफ्लेक्शन ऑफ इट्स कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. ठीक आहे. आता कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस हा काय झाला, की एक थोडासा हाय लेवलचा वर्ड्स या ठिकाणी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. किंवा इफ हाफ ऑफ द इट्स पॉप्युलेशन इज ऑप्रेस्ड ऑर अंडर डेव्हलप्ड कॅन इट ट्रुली क्लेम प्रोग्रेस. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन्स किंवा काउंटर क्वेश्चन्स रेज करून सुद्धा काय केलं जाऊ शकतं, की फिलॉसॉफिकल जे इन्साइट्स आहेत त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाऊ शकते. आता मी काय सजेस्ट करेल, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की ज्या मुलांना कॉन्फिडन्स आहे, 100% कॉन्फिडन्स वगैरे आहे, की ते मॅक्झिमम 120 to 150 वर्ड्स त्यांच्या इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकतात, फिलॉसॉफिकल वर्ड्स. त्यानंतर एकतर काय की डायरेक्टली ते कनेक्ट वगैरे करू शकतात, जो काही इसेन्स आहे किंवा क्रक्स आहे इसेन्स त्याला, आणि एकदम इझी अंडरस्टँडिंग लँग्वेजमध्ये, म्हणजे ते जो काही एक्झामिनर वगैरे आहे तर त्याला वाचल्यानंतर असं फील झालं पाहिजे की इंट्रोडक्शन हे ॲप्रोप्रिएटली स्टार्ट केलेलं आहे, किंवा जी काही इन्फॉर्मेशन फिलॉसॉफिकल इन्साइट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत, तर ते काय करतात, डायरेक्टली इंट्रोडक्शनला हिट करतात, किंवा त्याचं जे मिनिंग किंवा एसेन्स आहे त्याला हिट करतात. तर अशांनीच काय करायचं माहिती आहे का, इंट्रोडक्शन त्या ठिकाणी स्टार्ट करायचे. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अशा प्रकारच्या एसेसाठी. आता जर ट्रेंड वगैरे बघितला तर फिलॉसॉफिकल कोटेशन्स त्यामध्ये भरपूर येतात. मग अशा प्रकारचे जे काही कोटेशन्स किंवा क्वेश्चन्स वगैरे आहेत, तुम्ही त्या ठिकाणी त्याचं एलॅबोरेशन कशा प्रकारे वगैरे करू शकता प्रॅक्टिससाठी, तर तसं बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट टाईप आहे प्रोव्होकेटिव्ह क्वेश्चन्स. तर बेसिकली याच्यामध्ये काय केलं जातं, हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टाईप आहे. म्हणजे सांगायचं काय, आमच्या एक मित्राचे मित्र होते, तर ते सुद्धा काय करायचे, त्यांनी 3-4 महिन्याचा त्यांचा अनुभव होता आणि इंटरव्ह्यू पण वगैरे द्यायचे. आता रिसेंटली ते इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये पोस्टेड आहेत मध्य प्रदेशमध्ये. तर त्यांनी सुद्धा काय केलं होतं, की त्यांची जी स्टाईल होती रायटिंगची, तर हे काय करायची की क्वेश्चन्स रेज करायचे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल वुमन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड यांनी आता ह्या याच्यामध्ये काय सांगितलेले, कॅन वी ट्रुली कॉल अ सोसायटी प्रोग्रेसिव्ह इफ इट्स वुमन आर लेफ्ट बिहाइंड. ठीक आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी क्वेश्चन्स रेज केलेला आहे. तर अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स वगैरे आहेत ना, तर क्वेश्चन्स रेज करून, म्हणजे मल्टिपल क्वेश्चन्स त्या ठिकाणी रेज वगैरे करायचे आणि त्याचं अल्टिमेटली आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारे सुद्धा काय करू शकता, की आपण काउंटर क्वेश्चन जे काही स्टेटमेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, तर त्याला काउंटर क्वेश्चन डेव्हलप करून तुम्ही इंट्रोडक्शन वगैरे स्टार्ट करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी समजलंय की आपण वेगवेगळ्या डिफरंट वेजनं, म्हणजे 9 ते 10 आपण ते टाईप ह्या ठिकाणी बघितले, की कोणकोणत्या वेजनं आपण इंट्रोडक्शन वगैरे स्टार्ट करू शकतो. हां, एक गोष्ट ह्या ठिकाणी महत्त्वाची सांगायची राहिली, की जे आपण इंट्रोडक्शन वगैरे प्रोव्हाइड करणार आहोत, म्हणजे ओव्हरऑल एसेच्या लेंथची जर आपल्याला समजा डायरेक्टिव्ह बघितली, तर आपल्यासाठी आपल्याला 100 to 1200 वर्ड्समध्ये एसे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागतं. ठीक आहे. तर एकतर काय प्रोव्हाइड करताना क्वेश्चन नंबर प्रोव्हाइड करणं हे आपल्यासाठी मस्ट आहे. म्हणजे आता मला हे असं लक्षात आलंय, की मॅक्झिमम मुलांचे मी ज्यावेळेस पेपरचं इव्हॅल्युएशन वगैरे करतो, तर त्यामध्ये मुलं काय करतात, की क्वेश्चन नंबरच प्रोव्हाइड करत नाही. ठीक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी एसेचा टॉपिक जो आहे तो तुम्ही त्या ठिकाणी मस्ट लिहिणं गरजेचं आहे, हायलाइटेड फॉर्ममध्ये किंवा कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये ते लिहिणं गरजेचं आहे. त्याला अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जे काही इंट्रोडक्शन वगैरे लिहिणार आहात, तर ही जी तुम्हाला डायरेक्टिव्ह प्रोव्हाइड केलेली आहे 1000 to 1200 वर्ड्सची, तर तुम्ही ॲप्रोप्रिएटली इंट्रोडक्शनसाठी 120 वर्ड्स टू 150 वर्ड्स त्या ठिकाणी डिवोट करू शकता. सेम कन्क्लुजनसाठी 120 to 150 वर्ड्स. आता हे किती वर्ड झाले, 300 वर्ड झाले दोन्ही मिळून, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन मिळून. बाकीचे जे काही 700 ते 800 वर्ड्स आहेत. ठीक आहे. तर हे आपण कशासाठी यूज वगैरे करू शकतो, जे काही मेन बॉडी पार्ट वगैरे आहे तर त्याच्यासाठी लिहिण्यासाठी आपण हे यूज वगैरे करू शकतो. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला. अशा प्रकारे एकतर तुम्ही काय करायचे, की याला बॉक्स करायचं, तुम्ही जे काही एसेचं जे काही टॉपिक वगैरे लिहिणार आहात तर त्याला बॉक्स करायचं आहे. त्यानंतर जो प्रॉपर स्पेस आहे, म्हणजे टॉपिकमध्ये आणि इंट्रोडक्शनमध्ये हा प्रॉपर स्पेस या ठिकाणी मेंटेन वगैरे करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर जे काही आपल्याला मार्जिन प्रोव्हाइड केलेलं असतं UPSCमध्ये, तर त्या मार्जिनच्या बाहेर तुम्हाला आन्सर लिहायचा नाही. ठीक आहे. म्हणजे शक्यतो टाळायचंच आहे. यानं काय होतं माहिती आहे का, तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते अफेक्ट होतं.
ठीक आहे. त्यानंतर ज्या काही तुमच्या कॉमन मिस्टेक्स किंवा चुका वगैरे असतील झाल्या असतील ना, तर डायरेक्टली फक्त शब्दावर एक अशी एक हॉरिझॉन्टल लाईन त्या ठिकाणी पुट करायची. तर असं गिचडमिचड असं या ठिकाणी करत बसायचं नाही. यानं काय होतं माहिती आहे का, एक तर तुम्ही जास्तीत जास्त कॉमन मिस्टेक्स जर करत असाल तर याच्यामधनं 2 गोष्टी त्या ठिकाणी रिप्रेझेंट होतात. पहिली गोष्ट म्हणजे काय, की तुमची जी थॉटमधली डिसकंटिन्युटी आहे तर ती रिप्रेझेंट होते. तुमचे थॉट हे लिनियर किंवा प्रोग्रेसिव्ह नाहीत हे त्याच्यामधनं सांगितलं जातं. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, ते तुमचं प्रेझेंटेशन आहे ना ते अफेक्ट होतं. ठीक आहे. तर ह्या काही ज्या कॉमन मिस्टेक्स आहेत तर ह्या ओव्हरऑल एसे लिहिताना ह्या टाळायच्या आहेत. चला तर मग आपल्या पुढच्या सेशनमध्ये मिळूयात मेन बॉडी पार्टमध्ये. तुम्हाला जर हे आपलं आर्टिकल आवडलं असेल तर जास्तीत जास्त फ्रेंड्स बरोबर तुमच्या शेअर करा, चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.